सौ भोकनळताईंचं आपण या ठिकाणी सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ, वेळेचा सर्वांना बंधन आहे, त्यामुळे मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख तुम्हाला सांगते की मी माझं सासर जे आहे ते साहेब नाशिक आणि माझं माहेर जे आहे ते पुण्याचं. म्हणजे मला नाशिकची सून होण्याचं जे भाग्य मिळालं आहे, अर्थात मी म्हणजे नेहमी स्वतःला एक नशीबवान समजते की मी नाशिकची सून आहे. मी लहानपणापासून जे स्वप्न पाहिलं होतं की मी अतिशय ग्रामीण भागातून येते. आता साहेबांनी जो सायकलीचा जो उपक्रम राबवलेला आहे, मी आत्ता 5वीत होते. 5वीत असताना मला सायकल मंजूर झाली होती. एक स्कीम होती की जे शाळेपासून दूर अंतरावर असतील त्यांना शासनातर्फे सायकल वाटण्यात येत होती आणि त्यात सिलेक्टेड मुली होत्या की ज्यांचं अंतर ते व्हेरीफाय करायचे पूर्ण आणि त्याच्यानंतर सायकल वाटायचे. माझ्यासोबत ज्या बाकीच्या होत्या, काही काहींना मिळाल्या, काही काहींना नाही मिळाल्या. वयवर्ष म्हणजे 5वीतली मुलगी म्हटल्यावर विचार करा वयवर्ष किती असेल ते. त्यावेळेस माझे वडील पंढरपूरच्या वारीला गेले होते. आई घरात एकटी असल्यामुळे मला आईने काय सांगितलं, म्हणजे जे राजमाता जिजाऊ आपण म्हणतो ना की आईच्या हातात असतं की आपलं मुलगा कसा घडावा, मुलगी कशी घडावी. वडील जरी पालन पोषण करत असले, आर्थिक सहाय्य घरात करत असले, तरी सर्व काही आईच्या हातात. म्हणजे जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी असं म्हणतात. तशा पद्धतीने आईने मला हातात 50 रुपये दिले. आई म्हटली तुझी सायकल मंजूर झाली तालुक्याच्या ठिकाणी, तिथं जाऊन तुला सायकल कशी. 5वीची लहान मुलगी. त्यावेळेस एखादी आई म्हटली असती माझी मुलगी लहान आहे खूप. त्यावेळेस मी विचारत ती सायकल मला झोप लागली नाही की मला सायकल मंजूर झाली या आनंदाने. आज यात मी या मुली ज्या बसल्यात ते मी बघतीये की ज्यावेळेस मला मंजूर झाली होती या मुली देखील कालची जी त्यांची रात्र असेल की उद्या आपल्याला सायकल भेटणार आहे. आणि याचं सर्व जे श्रेय आहे ते आपले मालेगाव तालुक्याचे म्हणा तथा पूर्ण महाराष्ट्राचे लाडके शिक्षण मंत्री दादाजी भुसे असतील. साहेब, तुमच्या प्रयत्नातून आज या मुलींना खरं स्वप्न पाहायला मिळत आहे. मी सांगते माझं कुस्तीत मी कशी वाटचाल झाली. वास्तविक पाहता तुम्हाला सर्वांना असं वाटत असेल की खूप असं सिव्हिल सर्व्हिसमध्ये म्हणा किंवा पोलीस भरतीमध्ये ज्याची उंची असते अशा मुलींना वाटत असतं की मी काहीतरी सरकारी नोकरीमध्ये जावं. पण मला लहानपणापासून वाटायचं की मी ग्रामीण भागातील मुलींसाठी काहीतरी करावं. मी ज्यावेळी कुस्तीत गेले त्यावेळेस कोणीच कुस्ती खेळत नव्हतं. म्हणजे खूप कमी मुली होत्या की ज्या कुस्ती मोजक्याच तालमी होत्या. मी आळंदीत तालमीत वाढलेली आहे. तालमीत माझं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतरनं मी कंटिन्यू नॅशनल खेळायची. नॅशनल खेळत असताना माझी निवड पटियाला पंजाब येथे पूर्ण भारत देशातून आम्ही फक्त 4 जणी होतो जो NIS डिप्लोमा करण्यासाठी होतो आणि तो मी NIS डिप्लोमा पटियाला पंजाब येथे केला. आणि त्याच ह्याचा फायदा मी आज नाशिकमधल्या ज्या मुली आहेत, ग्रामीण भागातल्या मुली आहेत, त्यांना आज आदिवासी डिपार्टमेंटमध्ये ॲज अ कुस्ती कोच म्हणून काम करत आहे. तर माझ्याकडे ज्या आदिवासी भागातली मुली आहेत किंवा ग्रामीण भागातल्या मुली आहेत त्या एकदम मोफत शिक्षण घेत आहे. तर मला सांगायचा उद्देश आहे की सायकलचा जो विषय घेतला तर मला लहानपणापासून माझा फिजिकल फिटनेस सायकलमुळे होता. तर आज या मुली ज्या आहेत त्यांचा फिजिकल फिटनेस जो सायकलमुळे होणार आहे तो यात कदाचित वेळ काढून आपल्याला सायकल चालवावी लागते. कळत न कळत हा त्यांचा फिटनेस जो होणार आहे त्यांना नोकरीत पण कामाला येणार आहे. आणि शारीरिक किती माणसाकडे पैसा जरी आला तरी माणूस म्हणतो आरोग्यापाशी माणूस थकून जातो. कितीतरी 1 तास माणसाला वेळ निघत नाही. परंतु या मुलींसाठी कळत न कळत हे त्यांच्या शारीरिक व्यायामाचं, बौद्धिक विकासाचं हे सायकल हे काम करणार आहे. साहेब, खरंच मनापासून धन्यवाद की आज या मुलींना एवढं चांगला प्लॅटफॉर्म तसेच एवढी चांगली संधी तुम्ही उपलब्ध करून दिली. त्याबद्दल संपूर्ण आयोजन केलेल्या टीमचं तसेच साहेबांचे मी मनापासून आभार मानते. तसेच मला इथे बोलवलं आणि मला आवर्जून एक किस्सा सांगायचा आहे की ह्यांनी सांगितलं की भोकनळताई, मला रात्री माझे मिस्टर आहेत त्यांनी मला आवर्जून सांगितलं, म्हणे तुला माहिती आहे का. म्हटलं काय. म्हणे 2020 साली त्यांना जो अर्जुन पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारामध्ये सगळ्यात मोठं श्रेय कोणाचं असेल ते दादासाहेब भुसे यांचं. कारण की उत्तरेकडील साहेबांना माहिती, उत्तरेकडील आपल्या महाराष्ट्राला सहसा चांगले बघत नाही. राजकारणात म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या लोकांची पाय खेचणारे लोक असतात. पण आज एवढा मोठा पुरस्कार, एका खेळाडूचं स्वप्न असतं की मला अर्जुन पुरस्कार मिळावा. तर तो अर्जुन पुरस्कार माझे मिस्टर जे आहेत दत्तू भोकनळ यांना साहेबांच्या प्रयत्नातून म्हणा किंवा साहेबांच्या पाठपुराव्यामुळे त्यांना तो मिळाला. त्याबद्दल साहेब खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. मला इथे बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते. थँक्यू.